नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती. तर आता वाजलेले 9 आणि मी सकाळी 5 वाजल्यापासून उठलेले आहे. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि मुलं शाळेमध्ये गेलेले होते. तर मी चहा पिऊन कामाला सुरुवात करणार होते. तर तुम्ही बघू शकता आज मला खूप सगळी कामं म्हणजे मला डब्बे काढायचे, पूर्ण किचन स्वच्छ करायचे आहे. तर हे सकाळचे काही भांडे होते थोडेफार, तर ते भांडे व्यवस्थित मी अगोदर घासून घेणार होते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करणार होते. आणि हे जे बघताय तुम्ही स्टँडमध्ये ते मी रात्री घासून ठेवलेले भांडे होते. तर मी हे भांडे समोर नेऊन ठेवणार होते. तर ते भांडे सगळे कोरडे झालेले होते आणि स्टँड मला रिकामं लागणार होतं. तर आता मी स्टँड रिकामं करून घेतलेलं आहे आणि तरी इथं भांडे पण बघा किती मोठे पडलेले आहे. तर हे सगळे भांडे सकाळच्या स्वयंपाकाचे होते. तर मी आज 5 वाजल्यापासून उठलेले होते. तर त्यांचा डब्बा गेलेला होता. तर आता मी लवकर हे भांडे घासून घेते आणि मग हे सगळे भांडे मी समोर नेऊन ठेवणार आहे. थोडेसे निथळल्यावर. तर हे सगळे भांडे मी आता समोर नेऊन ठेवते. लगेचच मी इथं गॅस घासून घेणार आहे. तर मी गॅस 2 दिवस अगोदरच सर्व्हिसिंग करून आणलेला होता आणि वरच्या ज्या स्टाईल आहे तर त्या मी 2-3 दिवसच झालेले होते मला घासून घ्यायला. तर तेव्हा मी काही घासून घेणार नव्हते आणि इथं पूर्ण गॅस घासून झाल्याच्या आधी ठेवून देईन आणि गॅसचा ओटा बी पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे. असा गॅस पूर्ण घासून घेतलेला आहे आणि माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता. त्यामुळं आता मी पूर्णपणेच त्याला घासून घेतलेला आहे आणि खाली ठेवून दिला. तर आता मी गॅसचा ओटा पूर्ण घासून घेते. तर गॅसचा ओटा पूर्ण घासून झाल्याच्या नंतर इथं नंबर होता. तर हे सगळे डब्बे रिकामे करण्याचा, खाली घेण्याचा आणि मग त्यानंतर सगळे डब्बे रिकामे करून घेण्याचा. तर तुम्ही बघू शकता मी सगळे डब्बे अगोदर इथं किचन ओट्यावरती काढून घेतलेले खाली आणि मग त्यानंतर मी हे सगळे डब्बे रिकामे करून घेणार आहे. तर मी इथं सगळे डब्बे दिवाळीच्या अगोदरच घासून घेतलेले होते. पण घरासमोर बांधकाम असल्यामुळं कसं आहे धूळ येतीच. आणि इथं बघा तुम्ही हा मसाल्याचा डब्बा आहे. तर तो मी रात्रीच घासून घेतलेला होता. तर त्यात न्यूजपेपर नव्हता माझ्याकडे टाकायला, होता पण थोडा कमीच होता. तर त्यामुळे मी अशा पद्धतीचा एक पेपर त्यामध्ये टाकला आणि मसाल्याचे डब्बे जे मोठाले ते ह्या डब्यामध्ये सगळा मसाला ओतून मी हा डब्बा भरून ठेवणार आहे आणि ते रिकामे करून घेणार आहे घासण्यासाठी. आणि इथं बघा मी सगळे डब्बे मोठाले जे असतील ते रिकामे करून घेतले. तर काही किराणा तर मी रिकामाच नव्हता केलेला आणि ज्या डाळी होत्या त्या मी अशा पद्धतीनं रिकामे करून घेतल्या आणि लगेच मी इथं डब्बे घासायला सुरुवात केलेली आहे. तर डब्बे सगळे घासून झाल्याच्या नंतर मग मी बरण्या घासून घेणार आहे आणि हे सगळं घासून झाल्याच्या नंतर मग किचन ओटा पूर्ण रिकामा झाल्यावर मग मी वरचे जे डब्बे पोटमाळीवरचे तर ते सगळे काढून घेणार आहे. तर इथंच घासले मी सगळे डब्बे, बाहेर पार्किंगमध्ये नाही घासले ह्यावेळेस. दीपावलीच्या वेळेस मी पार्किंगमध्येच सगळे डब्बे घासून घेतलेले होते, पण ह्यावेळेस इथल्या इथंच घासले. आणि माझा छोटा मुलगा होता मला मदत करू लागायला. तर इथं त्याची मला डब्बे बाहेर नेण्यासाठी खूप मदत झाली. तर सगळे डब्बे तो मला बाहेर घेऊ लागला आणि तुम्ही बघू शकता इथं त्याला म्हणजे काय घेऊ काय नाही समजत नव्हतं. तर त्यामुळं त्याला त्याच्या हिशोबानं जसं जमन तसं तो घेऊन जात होता. तर मी त्याला त्याच्या बरण्या आहे ना तर त्या सरळ करून दिल्या आणि तो एक एक करून घेऊन जात होता. जे जे हलकं होतं ना तर ते मी त्याला बाहेर घेऊन जायला लावलं आणि बाकीचं मग मी घेऊन गेले. तुम्ही बघू शकता हे एवढेच डबे माझे धुवायचे राहिले होते, बाकीचं सगळं मी रिकामं करून घेतलेलं होतं इथं. आणि इथं मग वरती चढून मला वरचे सगळे डबे काढून घ्यायचे होते खाली. तर इथं किचन वाट्यावरती मी चढून पण काढता येत होते, पण हे सगळे डबे जे आहे ना तर खूप काही काही भरलेले होते. तर अगोदर जे छोटे होते ते मी काढून घेतलेले होते रॅकवरती आणि हे जे मोठाले होते तर ते गच्च भरलेले होते. काही डाळी किंवा मग तांदूळ
अशा पद्धतीनं होतं सगळं त्यामध्ये. तर सगळं मी रिकामी करून झाल्याच्या नंतर सगळे डबे घासून घेतले आणि तुम्ही बघू शकता इथं पार्किंगमध्ये घेऊन आलेली मी सगळे डबे. तर आज काही जास्त ऊन नव्हतं, तसं आभाळ आलेलं होतं. तर इथं सगळे डबे सुकल्याच्या नंतर मग मी याला छान असं कपड्याने पुसून घेणार होते. पूर्ण पार्किंगच भरलेली होती भांड्याने. अजून पण थोडेसे भांडे बाकी होते. सगळे कामं आवरता खूप उशीर झालेला होता इथं आणि पोरांना पण भुका लागलेल्या होत्या. लगेच मी इथं वरचं झाडायला घेतलेलं होतं. तर इथं लवकर झाडून घेऊन मला सगळे डब्बेमध्ये घेऊन यायचे होते. तर अंधार पडलेला होता, 7:30 वाजलेले होते आणि हे जाळे काढून झाल्याच्या नंतर मला रॅक पण खालचा रॅक जो आहे तो पण मला घासून घ्यायचा होता आणि मग त्याच्यावरती त्याच्या साईजनुसार बॅनर होतं माझ्याकडे एक, तर ते बॅनर कट करून बॅनर टाकून घ्यायचं होतं आणि मग मी हे पूर्ण जाळे काढून घेतले आणि लगेचच हे पूर्ण घासून घेतलं रॅक आणि लगेच डबे घेऊन आले मध्ये. त्या डब्यामध्ये सगळं सामान भरलं. न्यूजपेपर होते माझ्याकडे थोडेसे, तर ते न्यूजपेपर मी डब्याच्या झाकणाला लावून दिले आणि डब्बेमध्ये सगळे सामान भरून डब्बेमध्ये आणून लावले आणि सगळं किचन आवरून घेतलं आणि आता बघू शकता तुम्ही माझं पूर्ण किचन. कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.